हाय सगळ्यांना, कसे आहात सगळे? राम राम सीताराम सगळ्यांना. व्हिडिओ लय उशीर येतो आहे माझा, म्हणजे 31वरून व्हिडिओ मी काढलेच नव्हते आठवडाभर. स्टार्टिंग तर मी आताच यूट्यूब केले, पण मला रोज सोडायला पाहिजे, पण मी लई दिवसांनी म्हणजे ॲडिट केले. आणि तसं पण थोडासा प्रॉब्लेम होता घरात, म्हणून केले नव्हते मी. बाकी काही नाही. तुम्ही कसे आहात ते नक्की कमेंट करून सांगा मला. जे पण बघतात ताई, तुमचं लई धन्यवाद आहे बघायला व्हिडिओ. आणि असंच बघत राहा, असंच व्हिडिओ येत राहील तुम्हाला, 2-2 दिवसांनी येत राहील का. म्हणजे माझ्याकडे दाखवायला काहीच नसतं, मी घरातच असते पोरांना सांभाळून, म्हणून जेवढं होते तेवढं दाखवते मी. अजून काही नाही, बघत राहा व्हिडिओ. आणि हे मी गोलूला तयार करत होते की त्याला स्कूलला जायचा होता, आणि त्याचे पप्पा पहिलेच निघून गेले होते, त्यांची ड्युटी लवकर होती मंगळवारच्या दिवशी. आणि हे मंगळवारचा व्हिडिओ आहे. आणि जे फर्स्ट आला होता, गोलू स्कूलवरून आला होता, तो सोमवारचा होता. थोडासा क्लिप होता ते. आणि हे पाणी गरम करते गोलूला का, म्हणजे ते गरम पाणीच देते त्याला थंडीमध्ये. त्यांना ना घडी सर्दी होत चालले, म्हणून मी त्यांना गरम पाणीच देते दोघांना पण. त्याचा ते बॉटल नेतं, त्याचा स्कूलचा बॉटल वेगळा आहे. आणि ते बघा कसं बॅग खोलते ही. ह्याला उठवले नाही ना तरी ही सगळ्यात पहिलं उठतं आमच्या घरी. गोलूला हाक मारले तर ती उठून जाते, आणि ती तशी रोजच उठते. आणि गोलूला तयार करत होती फटाफट. लई उशीर झाला होता त्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी 9 वाजायला आले होते, आणि 9 वाजता त्याची स्कूल असते. आणि 2 मिनटाचाच रस्ता आहे त्याच्या स्कूलचा, जास्त काही लांब नाही आहे. तरी आपलं टायमावर पाठवलेले बरं आहे, तो आपल्याला पण सवय असतो ना. नाहीतर ते उशिरा केले तर एकदा सवय लागला की ते आपण बोलतात की नाही चला आहे ना टाईम, म्हणून पण उशीर करतो. आणि हे बिस्तरा बघा, गोलूला सोडून आली होती आणि नंतर बिस्तरा उचलायचा होता. त्याचे पप्पा गेले होते कामाला, आणि ह्याला बसवली. आणि नाही बसवली असती ना तर ही लई नाचली असती बिस्तरावर, म्हणून त्याला पहिले बसवली, तरी उतरली ती. आणि त्याच्यानंतर ती बघ कशी करते. आणि सगळं बिस्तरा उचलून त्याच्यानंतर सगळे कामं झाडू माडू सगळे आवरली, पोचा मोचा सगळं लावून घेतली का, म्हणजे कामं उशीर होतं माझे. बसली मोबाईल घेऊन की काम पडून जाते तसंच, म्हणून पहिले बोलले की पहिले काम करून टाकू, नंतरला करू सगळं. आणि ते हे माझा जे डेली आणि रेग्युलरचा काम आहे हेच असंच असतो. आणि काही नाही. तुम्हाला जर व्हिडिओ चांगला लागला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि फॉलो जरूर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा लागला. आणि मला वाटते की मी पहिल्यांदा व्हिडिओ काढते तर मला जरा थोडा अनकम्फर्टेबल लागते, ह्याच्यामुळे मी लई सोच समजून व्हिडिओ हे करते. तरी आपलं करायचं आहे ते करावं असं वाटतंय मला, म्हणून करते. बाकी काही नाही. हे बघा कशी मस्ती चालली हिला. आणि मला वाटलं मी बसली असती ना बिस्तरा उचलून तर ते तसंच काम राहिलं असतं, लई उशीर झाला असता, म्हणून बोलली सगळं काम पटपट आवरून घेऊ आणि नंतर निवांत बसू, म्हणून आवरून घेतली सगळं. लादी पुसून घेतली, त्याच्यानंतर बाहेरची लादी पुसली नव्हती मी, झाडू मारून घेतली होती. आणि आंघोळ करून घेतली का, म्हणजे पाणी गरम झालं होतं लई, त्यामुळे आम्ही हीटरवरच लावतात. आमचं काही गिजर वगैरे नाही आहे, किरायनी राहतात ना रेंटनी, तर आम्ही हीटरवरच लावतात. आणि हीटर ते पण मी बाहेर लावते, आतमध्ये लावत नाही का, म्हणजे पोरगी आहे माझी आणि पोरगा पण हात घालेल म्हणून मला भीती वाटते. कपडे धुवायचा जागा आहे ना तिथेच लावते, तिथे पण आहे लाईटीचा, तर तिथेच लावते. आणि हे बाहेर झाडू मारते. ती झाडू मारणारी येते पण ती बरोबर काय मारत नाही, मला आवडत नाही. आणि सगळं माती असतो ना ते सगळं घरात येते. आणि पोरं काय खेळतात बाहेर, माझे सायकल खेळतात, असं पण खेळतात, म्हणून मी काय करते, ती मारली तरी मी मारून घेते, म्हणजे माझेच पोरं खेळणार आहे.
त्यांना काय फरक नाही पडणार आहे किती बोलले तरी. मी बोलून थकली त्यांना. म्हणून मी बोलते माझे पोरं मला असं मीच मारून घेऊ. आणि त्याच्यानंतर कपडे उचलली मी सगळे आतमध्ये घेतली. जे पहिले दिवशीचे होते ते माझे कपडे ना सुकतच नाही का, म्हणजे ऊन येत नाही ना हे ते न खाली, म्हणून सुकत नाही पटकन. म्हणून मी काय करते, आज धुतली की दुसऱ्या दिवशी काढते असं करते. आणि हे मी आंघोळ करून त्याला आंघोळ घालून नंतर बाहेर येऊन त्याला सगळं हे करत होते. आणि त्याचं पहिले करायला पाहिजे, सगळ्यात पहिला त्याला पाहिजे टीका. मी तर लावू देत नाही पावडर वगैरे ती, तरी पण त्याला जबरदस्ती लावायला लागतं. ते बघा पावडर लावायला कशी करते असंच करते ती. आणि नंतर मी सगळं घेतली आणि दिवाबत्ती लावायला म्हणजे सगळं धुवून घेतली का, म्हणजे मंगळवार होता ना त्या दिवशी. मंगळवारी आणि शनिवारी मी पक्का धुते आणि बाकीचे दिवस मग एवढं नाही धुवत मी. करते कधी कधी, गुरुवारी पण कधी मनात आलं की सगळे धुते. नाहीतर मंगळवार शनिवार कपडे सगळं चेंज करते. देवांचे जे खाली घातलेले असतात आणि ते सगळं घासून सगळं पुसून वगैरे सगळं करून नंतर बत्ती लावते मी. आणि ही बघा कशी सतावते. त्याला पण लई हे आहे आणि त्याला टिक्का लावून मी हे करत होती, पाया पडत होती. असंच पडते मी, असं काही हे नाही आहे की कंपल्सरी पडायचंच आहे म्हणून, पण मला बरं वाटते म्हणून मी त्याचे पाया पडते. आणि बघत राहा हे बत्ती लावते. आणि देवपूजा झाली होती माझी सॉरी नंतर मी तुम्हाला दाखवत होती माझी देवपूजा झाली आहे. आणि ते स्टँड घेऊनच मोबाईल घेऊनच मी आरशामध्ये बघत होते. आणि कामं बाहेरचे पडले होते किचनवर सगळं, त्याचे पप्पाचे टिफिन वगैरे. हे आता छोले भिजत घातले मी, म्हणजे संध्याकाळी बनवायला छोले भिजत घातले. आता हे डाळ आहे रात्रीचं थोडासा, आणि हे भात बनवले पोरांसाठी. आता हे भात पोरांसाठी हे करणार, त्यांना खाऊ घालणार आहे. आणि त्याच्यानंतर हे भाजून आज गोलूने फिनिश करून आणलं टिफिन, पूर्ण बनवते मी. आणि कधी खातो कधी नाही खात, कधी असं करतो. आणि तो ना पहिले आम्ही स्कूलला घातले होते ना त्याला, तर तो असंच करायचा का, म्हणजे त्याला तो कधी खायचा नाही काय, पण तो असंच टिफिन आणायचा. पण आता खायला आणलाय तो, म्हणजे तुला त्याला मूग डाळ वगैरे स्नॅक्सच देते तुला, जास्त काय नाही देत मी का, म्हणजे सकाळी तो ना पोट भरून ना टोस्ट खाऊन जातो, टोस्ट आणि दूध खाऊन जातो तो, त्यामुळे त्याला स्नॅक्स देते. आणि घरी आला की त्याला जेवत घालते. मग 12:30 वाजता येतो, 12:30 वाजता. 9 वाजताची त्याची स्कूल आहे. नंतरला जर LKG UKG मध्ये जाणार ना तो, तर त्याची टाइम वाढणार, म्हणजे दुपारचं जेवण पण त्याला घेऊन द्यायला लागणार मला 12:30ला तिथे स्कूलला. आणि तो 3:30 वाजता सुटणार असं आहे. पण इथे हैदराबादमध्ये ना टायमिंग, स्कूलची टायमिंग लय भारी आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र साईडला ना कसं सकाळी 7 वाजता गेले की 12:30 वाजता सुटतात मुलं. तर इथे कसं आहे ना की सकाळी 9 वाजता 8ला लिहायला लागतं, लांब राहिलं तरी स्कूल, नाहीतर 9 वाजता स्कूल चालू होते आणि डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता सुटतात पोरं. तर ते टायमिंग लय भारी आहे. ते मोठं पोरं आहे ना त्यांच्यासाठी पण लय भारी आहे. ट्युशनला घालायची काही गरजच नाही पडत, तिथेच अभ्यास सगळी होते त्यांची. पण ही एक चांगली आहे. आणि इथे राहायला पण लय भारी वाटतं. कोणी आले ना तुम्हाला पण असंच वाटणार की हा हाय राहायसारखा असं मस्त वाटतं इथे. आम्ही 3 वर्ष झाले आम्हाला येऊन, पण आम्हाला लय बरं वाटतं इथे राहायला. आणि पोरांची स्कूल लय भारी आहे आणि इथे जॉबसाठी पण लय भारी आहे, म्हणून आम्ही इथेच राहिलो आहे. बस अजून काय नाही, बघत राहा व्हिडिओ. ही मी कांदे खोबरेचं वाटण घेतली होती आणि थोडेसे धने घेतले होते. ते तवावर भाजायचं होता मला का, म्हणजे छोलेची भाजी करत होती. आणि छोलेची भाजी बाजूला ठेवली होती उकळायला मी कुकरमध्ये, आणि तेल घालून नंतर भाजून घेत होती मी पटापटा. ते भाजून घेतल्यानंतर लय भारी लागते. आणि त्याच्यासंग ती धने, कोथिंबीर, कढीपत्ता, टमाटर, आणि मी हर एक भाजीमध्ये टमाटर घालते.
म्हणजे काही काही थोडे थोडे जे नाही आहे भाजी आहे ते नाही घालत, एखादी भाजी नाही तर बाकी सगळे भाजी म्हणजे चिकनमध्ये पण मी टमाटर घालते, मला लई आवडते. आणि कढीपत्ता हे 2 वस्तू, पण जे कढीपत्ता घातले ते टेस्ट लई भारी येते. आणि ते फोडणी घालते आता. सगळं वाटण वगैरे सगळं झालं होतं माझा आणि तेल संपलं होतं केटलीमधलं, तर ते तेल घालत होते मी. आणि बाजूला ते छोले उकळायला ठेवले होते ते बंद केली होती मी. आणि ते मसाला भाजून घेते. आणि मसाला मी कसा भाजते, एकदम तेल सुटूस तर त्याला भाजून घेते, नंतरच पाणी घालते. आणि 3 चम्मच ते जे असतो केटलीमध्ये जे चम्मच त्याच्याने 3 चम्मच तेल घालते. आणि बाकी आपलं साधा मसाला, माझ्याकडे घराचा मसाला संपला होता तर ते पावडर होता, मिरची पावडर, तर तेच घातले मी. हळद, मिरची पावडर, धने पावडर, आणि धने नाही घातली, धने पावडर, धने मी अख्खे धने घातले होते. आणि त्याच्यानंतर मीठ आपलं तेवढंच, आणि थोडेसे कोथिंबीर कापून ठेवली होती म्हणजे त्याच्यावरती घालायला. आणि तेच मसाला एकदम चांगलं भाजून घेतली मी तेलमध्ये. आणि तेच तेलमध्ये भाजून घेऊन नंतर ते जे मिक्सरचा जो भांड्यामध्ये जो थोडासा मसाला असतो ना त्याच्यात पाणी घालून आणि त्याच्यात थोडासा हे करून त्याच्यामध्ये घालते. तर मी मसाला फेकत नाही, मी पूर्ण सपाट करून घेते पाणी घालून आणि सगळं भाजून घेते. आणि पुढे ना मी भाकरी केली आहे. आणि माझी भाकरी तुम्हाला कशी आवडली ते पण बोला. आणि मी तसंच भाकरी टाकते, मी ताटामध्ये टाकत नाही, मला चविष्ट लागत नाही ती ताटामधली भाकरी. ती जाड जाड पीठ 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 लागते, खाल्ले तर तोंडाला कसं तरी लागते ते. म्हणून मी नाही बनवत तसं, मी दगडावरच बनवते, ते किचनवरच बनवते, ते चांगली लागते खायला पण. आणि काय बोलतात मराठीमध्ये की चविष्ट चवदार असे काहीतरी बोलतात ना. आणि ते मसाले मी दाखवत होती तुम्हाला, मसाला दाखवत होती की पीठ दाखवत होती, मला पीठ दाखवत होती भाकरीची की एवढा पीठ आहे म्हणून. आणि तेवढंच पीठ होतं 4 भाकरीचा आणि संपलं होतं. दळण करायचं आहे, उद्या करेल दळण मी. आणि तेच भाकरीचं पाणी गरम केले आणि ते नंतर पीठ मळून घेते आणि भाकरी पटापट 4 भाकरी, मला भाकरी टाकायला टाईम नाही लागत, मला पटापटा होते. आणि मी एकदमच म्हणजे पीठ मळून घेते. इथे महाराष्ट्र साईडला कसं आहे, एक एक पिठाचा गोळा करून घेतात, मी तसं घेत नाही, त्याचा लय टाईमपास होतोय. आणि आमच्याकडे असं करत नाही, एकदमच पाणीमध्ये हे करून एकदमच मळून घेतात म्हणजे फटाफट होते. आणि तवा तर गरमच असतो ना, तर पटापट केलेलंच बरं असतं. मला चपाती करायला टाईम लागते पण भाकरी करायला टाईम नाही लागत, ते आमच्याकडे भाकरीच खातात लोक म्हणून सवय आहे. आणि ह्यांच्याकडे चपाती खातात म्हणून हे लोकांना मराठी जे असतात त्यांना चपाती करायला टाईम नाही लागत असं. आणि इथे मी नंतरला भात ठेवले होते, भाजी झाली होती, भात ठेवली होती पोरांना, की माझी पोरगी ती भात नरम खाते एकदम, ते सुटसुटीत खात नाही, म्हणून त्याच्यासाठी ठेवली होती. झाला होता त्याचा भात आणि भाकरी टाकायला. आणि तिथे खूप काहीतरी बोलत होती मी, आणि ते हजबंड पण बसले होते तिथे बाजूला, दिसतच असेल तुम्हाला. आणि चांगलं मळून घेते म्हणजे भाकरी लई भारी होते. आणि गरम पाण्यानेच करायचं भाकरी कधी पण करायचं असलं तर लई भारी भाकरी होते. आणि थंडे पाण्याने कसं होत नाही, कसं तरी जातात भाकरी म्हणून. आणि आता तर संक्रांती येते, आता लोक किती भाकरी, बाजरीची भाकरी, सगळे भाजी मिक्स करून भाजी बनवतात, लाडू बनवतात, मस्त मजा येते संक्रांतीमध्ये. आणि एक लोक तर शेतामध्ये जाऊन बनवतात आणि घरी बनवून घेऊन जातात शेतात खायला, असं लई मजा येते संक्रांतीमध्ये गावात असले की.
आता आपण कुठे गाव शोधू, आता जे घरी होतं अवेलेबल तेच बनवायचं आपण पण. मी पण बनवणार आहे लाडू, ते पण दाखवणार तुम्हाला. आणि मी नक्की बनवते संक्रांतीला लाडू, बनवतेच मी. जसं येते तसं करते, एवढं काय एक्सपिरियन्स नाही आहे मला सगळं बनवायचं. जेवढं येते माझ्याशी होते तेवढंच करते मी, जास्त करायला जात नाही मी. का म्हणजे जास्त करायला गेले ना तर ते गडबड होऊन जातं. आपल्याला जेवढं येते तसं तसंच बनवायचं. आणि ते बघ भाकरी टाकते मी, 4 भाकरीचा करून घेतली आणि पटापटा टाकून घेते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसं आवडतं नाही आवडत ते मला सांगा नक्की. आणि नक्की पुरा व्हिडिओ बघा. आणि जे पण ताई दादा जे पण बघतात व्हिडिओ, तुमचं लई खूप खूप धन्यवाद. आणि असंच बघत राहा, असं साथ देत राहा. माझे काही व्ह्यू जास्त आले नाही आहे, 2-4च व्हिडिओ टाकले, 10 ते 14. पण तुम्ही बघितले की अजूनही लोक बघणार, एवढं तर विश्वास आहे मला. आणि असंच बघत राहा आणि व्हिडिओ येत राहील तुम्हाला. थँक्यू बघायला. आणि काही तुम्हाला वाईट दिसला असेल, म्हणजे मला मराठी एवढं येत नाही, तरी प्रयत्न करते मी मराठी बोलायचा, बाकी काही नाही. आणि तुमचं धन्यवाद बघायसाठी. आणि पूर्ण व्हिडिओ बघून जावा आणि भाकरी पण बघून जावा कशी झाली आहे माझी भाकरी. आणि सबस्क्राईब जरूर करा, फॉलोअर्स जरूर बना माझे. आणि काही नाही, लाईक करा, एवढंच. आणि परत एकदा तुम्हाला थँक्यू व्हिडिओ बघायला. आणि हे व्हिडिओमध्ये ना सॉन्ग टाकायचं हाय अवेलेबल, पण ते काय आहे ना, ते सॉन्ग टाकायला ना पैसे मागतात ते ॲपवाले. तर मी काय करते, ते ॲपवाल्याला कशाला पैसे द्यायचा, जोपर्यंत आपल्याला पैसे येत नाही तोपर्यंत आपण कशाला जेबीतून घालायचं. जेवढं होते तेवढं करायचं. म्हणून मी ते सॉन्ग वगैरे पाठीमागचं नाही घालत. जेवढं माझ्याशी ओरिजिनल होते तेवढं करते मी. आणि तुम्हाला खरोखर बरं वाटत असेल ना तर थँक्यू बघायला. आणि हे लास्टची भाकरी होती माझी आणि पटापट करत होती. आणि लई उशीर झाला होता, गोलूला खायचं होतं, टायमिंग झाला होता त्याचा. आणि गोलूला पण मी 1 भाकरी देते, माझी पोरगी तर भात खाते आणि ते 2 खातात. माझी भाकर पातळ असते म्हणून ते 2 खातात, मी 1 खाते. आणि आम्हाला 4च भाकरी लागते, जास्त लागत नाही. आणि कधीतरी जे ओनर आहे ना आमचे, ते ओनरला ना लई आवडते माझ्या हातातली भाकरी, जेवण काय पण असो, तर त्यांना ना मी कधी देते. काय झालं दिले तर काय थोडी बिघडतात, आपलं सगळं आपण जेवतात तसं ते पण जेवतात. मला कुठली गोष्टीचा लाज नाही वाटत जेवणामध्ये. आपलं अशी मागतात हक्काने तर आपण पण द्यायला पाहिजे. आणि मी पण कधी स्वतःहून जाते द्यायला त्यांना. पण काल मंगळवारी ना पीठ नव्हतं माझ्याकडे म्हणून नाही दिले, नाहीतर मी कधी पण बनवली ना. आणि मी तशी 8 दिवसातून म्हणजे 1 आठवड्यामध्ये ना 4-5 वेळेस मी भाकरी बनवते. मी रात्रीची बनवते, सकाळचा चपातीच करते. म्हणजे त्यांना ना चपाती आवडते, ते चपाती खाऊन त्यांना चपातीच आवडते म्हणून. आणि मी भाकरी पण बनवते, भाकरी पण खाल्लेली बरं असतं, पौष्टिक असतात. आणि हे रात्रीचा भात होता माझा, पहिले रात्रीचा, तर ते फ्रीज